प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. तर घडतं असं, ह्या भागामध्ये इंद्र खूपच चिडलेला असतो आणि जो इंद्र आहे तो इंद्र आता विक्रांतची कॉलर वगैरे पकडतो आणि म्हणत असतो की तू हे बघ विक्रांत, काय केलंय तुला कळतंय का? तू ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. तुला काही समजलं पाहिजे. अरे तू काय करून बसलाय? अरे तुला काही कळतं का? तुला काय वाटलं मी असंच पुरावे नाही तरी पण बोलू शकतोय का? हे बघ माझ्याकडे पुरावे आहेत. आणि दाखवतो दोन दुखी, हे बघ बुवांच्या खिशामध्ये तुझं घड्याळ सापडले आणि ते घड्याळ दाखवतो. म्हणतो की हे बघ तू फॅक्टरीत नव्हतं याचे पुरावे. मी केडींना बोलवलं आहे इथे आणि केडी येतात आणि म्हणतात की हां, विक्रांत सर काल फॅक्टरीत नव्हते, मला भेटलेच नाही, असं केडी म्हणतो. आणि आता लगेच तो म्हणतो की विक्रांत, बघितलं का तुझ्या विरुद्ध किती पुरावे आहेत? आणि आता लगेच जो विक्रांत आहे तो मालतीकडे येतो आणि म्हणतो की मालती आई तूच सांग ना गं यांना, मी काही केलेलं नाही आहे ते. तर आता मालती म्हणते की ते रत्ना काकीकडे येऊन म्हणतो, तर रत्ना काकी लगेच काही न बघता डायरेक्ट त्याच्या तोंडात मारतात आणि म्हणतात की हे बघ सगळ्यात मोठी चूक केली आहे तू विक्रांत, असं करायला नको होतं. माझा आईचा एका विश्वासघात केलाय तू, असं म्हणतात. आणि आता लगेच जो विक्रांत आहे त्याला आता इंद्र कॉलर पकडतो आणि म्हणतो की अशा ह्या माणसाला आमच्या घरात राहण्याची काहीही एक परवानगी नाही, असं म्हणतो आणि त्याचा हात पकडतो. आणि आता लगेच त्यांना तिथून काढून देत असतो बाहेर. हात पकडून ओढत ओढत घेऊन येतो आणि आता तो तिथून त्यांना तिथून तो आता त्या विक्रांतला लुटून देतो आणि म्हणतो की इतकं हाणतो त्याच्या तोंडातून रक्त येतं, त्याला खूप हाणत राहतो. तर तो म्हणतो की एवढं का हाणतोय मला तू? अरे तू काही बाजू समजून घेत जा ना. तर आता तो काहीच बोलत नाही. तेवढ्यात इंद्र आता पोलिसांना पण बोलवून घेतो. पोलीस तिथे येतात आणि पोलीस म्हणतात की हे बघा काय झालंय, कुणाला न्यायचं आहे? तर आता इंद्र म्हणतो की ह्या विक्रांतला, याने खूप मोठी चूक केली आहे. तर आता विक्रांत म्हणतो की मला अटक करण्यापूर्वी मला एक गोष्ट बोलायची आहे. तर ते म्हणतात की काय गोष्ट बोलायची आहे, बोला ना. तर आता ते म्हणतात की हे बघा, इंद्र म्हणतो की काही बोलू नको, आता तू जेलमध्ये गेल्यावरच बोल. तर आता लगेच आबा म्हणतात इंद्र शांत बस, त्याला बोलू दे. आणि आता इंद्र म्हणतो की हे बघ, तुला काय वाटलं मी हे घड्याळ तू दाखवलं म्हणजे माझ्याकडं माझं घड्याळ नसेल, तुझ्याकडे सगळे पुरावे आहेत. अरे माझं घड्याळ तर माझ्या खिशातच होतं आणि का खोटं बोललायस तू, असं म्हणतो. आणि आता लगेच इकडं जो इंद्र आहे तो इंद्र सगळं खोटं बोललाय विक्रांत तू. आणि आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघ घड्याळ-बिड्याळ माझं आहे सगळं माझ्याकडं. आणि हे बघ, तू जर म्हणला होता ना माझे फुटेज, तुला फुटेज बघायचे का? जसे तुम्हाला सगळ्यांना इंद्राने प्रूफ दाखवले तसे मी पण दाखवतो. हे बघा मी फॅक्टरीत असलेला प्रूफ, माझी गाडी दिवसभर पार्किंगमध्ये पार्क केलेली होती. आणि हे बघा दुसरा प्रूफ, हे बघा केडी तिथे आले होते. केडी इकडे या. केडी कहो, तुम्ही आले तेव्हा मीटिंग चालू होती. तुम्ही नंतर गेले, नंतर परत आले तेव्हा मी वॉशरूममध्ये होतो. तुम्ही त्या केबिनमध्ये बघितलं, तुम्ही मी दिसलो नाही. त्याच्यावरून तुम्ही लगेच बोलून मोकळे झाले की मी नव्हतो. आणि हे बघा मी ऑफिसमधून घरी जातानाचा पुरावा, मी किती वाजता ऑफिसमधून बाहेर पडलो. आणि इंद्र म्हणतो की हो हे सगळं झालंय, पण तुझ्या हाताला जखम ॲम्ब्युलन्सनी झाली ना. तर आता तो म्हणतो की नाही, फॅक्टरीतल्या कामगारांना बोलवतो आणि विचारतो, म्हणतो की विचारा यांना, माझा हात जसा रतनवर अपघात झाला होता तसा माझ्यासोबत घडणार होता, पण थोड्यावरून वाचला आहे, असं म्हणतो. तर आता फॅक्टरीतले सगळे ते म्हणतात की हो. तर आता लगेच ते म्हणतात की हो आम्हीच सगळं हे केलं आहे, आम्हीच त्यांच्या हाताला पट्टी वगैरे केली होती. तर आता लगेच आबांते ते म्हणतात काय हे सगळं? तर आता लगेच इंद्राला म्हणतात की इंद्र काय चाललंय हे? आणि विक्रांत म्हणतो की बघितलं का, आता माझ्यावर विश्वास ठेवा, न्या पोलिसांना तुम्ही मला, माझ्यावर कुणाचाच विश्वास नाही, असं म्हणतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.